तुम्हाला माहिती आहे की मी बाप्पाकडे गेलते, बाप्पाच्या पाया वगैरे पडले, तिथं आरती वगैरे केली आणि तिथून थेट घरी आले, ते बी मंचुरियन घेऊन बरं का. तर मी आता तुम्हाला दाखवते आम्ही मंचुरियन खातोय. 60% चार्जिंग आहे आणि हे बघा मंचुरियन. वाव वाव. मम्मी इकडे काय बनवते काय माहिती. कांड हो गया मेरे से. हे बघा काही ना काही मी राड्या करतच राहते. आता इथं फळजीवर सांडले नाही बघा मंचुरियन खाते नाही बघा. बॉक्स कसे काढून फेकलेत नालायक सारखं. आणि मम्मी मस्त खिचडी भात बनवते. सो खूप भारी इतके टेस्टी आहेत ना. मला तर लय आवडते मुंबई पुण्याचे मंचुरियन. पुण्याचे तर खूपच आवडतात. खूप म्हणजे खूप. मी आलो नेहमी खात असते. चला मग मी पटपट खाऊन घेते कारण की माझ्या मोबाईलमध्ये 60% चार्जिंग आहे. जर स्विच ऑफ पडला तर बोंबलत बसावं लागेल. बाय गाईज. मी रडते याच्यामुळे मी तिखट मंचुरियन खाल्लेत. पैसा वसूल झाला पाहिजे ना म्हणून गाईज मी खाल्ले. जाऊ दे आता. माझी मम्मी हसते. मग असू दे ना तिखट. मला तर आवडते झणझणीत. मला ती पोरगी आहे. गपचूप. तर गाईज चला आता गुड नाईट. भेटू सकाळी. आपल्याला जायचंय कुठे. उद्यापासून आपला शो स्टार्ट होणार आहे हडपसरला. बाय बाय. तर भेटू मग आपण. सो हाय गाईज. सकाळ सकाळ मी उठले. अजून कपडे वलेच आहेत म्हणून मग मी इकडे रस्सी बांधली आहे बघा. आणि सगळे कपडे वाळू असलेले. तिथून अख्खं घर कपड्यांनी भरलेलं आहे. पण काही ऊन पडलं नाही. आता थोडंसं पडलंय. आणि तर मी उठले सकाळ सकाळ आणि मग त्याच्यानंतर मी मस्त खायले काकडी टोमॅटो आणि गाजर. कसं म्हणलं जरा स्किन माझी खूप डल आहे ना. हे बघा इकडं नाकावर वांग वगैरे आलेले आहे. त्याच्यामुळे स्किन माझी खूप अशी घाण दिसत आहे. म्हणून त्याच्यामुळे म्हटलं चला आपण सॅलेड बिलेट काय आहे ते खाऊ आणि आपली स्किन एकदम छान ब्राईट बरोबर करा. तर मी आता ऑटो पकडलेला आहे आणि मी आता जाते. सो गाईज मी आलेली आहेत आणि मला पत्ता सांगणार आहे आमच्या ह्या मॅडम. मी नाही सांगितलं. आणि गाईज तुम्हाला सांगते मी यांनी किती मोठं उत्पन्नाचं दाखवलं. जिथं काढायचं भेटते ते दुकान दाखवलेलं आहे. मी तुम्हाला दाखवते ते दुकान किती मोठं आहे. तर बघा हे उत्पन्नाचं दाखवलं जिथं काढतात का हे दुकान मला सांगितलं होतं. आता ह्या पुण्यामध्ये एवढ्या लांब कुठं धुंडायचं होतं. कुठं धुंडायचं होतं मी एवढंसं दुकान. किती मोठं दुकान सांगितलेलं आहे मला. सर बोलतात म्हणजे गाईज मी इथं आले मी चुकले पत्ता. सो मग नंतर आता मी तुम्हाला दाखवते इथं कसं आहे जागा वगैरे. आणि हे बघा हे कोण आहे बिहारी भैया. का भैया कैसन वही तो लेना पड़ेगा ना आपको. बनवा का ठेला. आता इथे मी आली आहे आणि पटपट मेकअप करते आणि रेडी होते. तोपर्यंत दिल थांब के रखिए. आ रही है अंकिता जाधव विषय का. त्याच्यानंतर गाईज मी तर झालेली आहे रेडी आणि माझ्यासोबत आहेत मोहिनी मॅडम आणि तिकडे हाय मोहिनी मॅडम. चला आता आम्ही रेडी झालेलो आहेत गाईज. आणि तुम्हाला एक सरप्राईज आहे. माझी मम्मी पण आलेली. मम्मी एक हे बघा गाईज आज माझा देखावा बघण्यासाठी माझी मम्मी आलेली आहे. खूप खुश आहे. चला मग आता धमाल करू आपण. तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करून टाका. मी कशी दिसते मला सांगा. पकडा. ह्या मोहिनी शिंदे ही अंकिता आणि अक्षय हरेन. त्याच्यानंतर जगदीश नामवडे, संघर्ष पवार, नितीन बनकर, सतीश आवटे, आशिष राज हे सगळे आमचे कलाकार. मी अभिजित पवार. आणि ही अंकिता आणि ही अंकिताची मम्मी. आज लेकीचं कौतुक बघायला आली. लेकीचा डान्स बघायला आली. ती बाबा व्यवस्थित करते का नाही बघा. आणि तीच वन्स मोर म्हणणार आहे जोपर्यंत बरोबर करत नाही. असा विषय आहे. कसं झालं ओके झालं काय करू तुम्ही सांगा गुरुजी. ठीक आहे मी डान्स
करते, ऍक्टिंग भी करते. ठीक आहे. हा करते, खरंच करते. ऍक्टिंग. सगळे हम तर तुम्हाला मी दाखवते दिखावा थोडा बहुत. मी इथं बसले, देखावा सुरू होतोय बघा. तिकडे सेट करताय सर. हा नाही सर. येऊ का तर मम्मा. आणि मग मला सरने स्टेजवर बोलवलं आणि मग बोलवण्याच्या नंतर मी तिथे गेले. त्यांनी मला समजून सांगितलं की तू कुठून यायचं, कसं यायचं, कारण की त्या स्टेजला भिंग नव्हते. मग मला यायला जायला खूप प्रॉब्लेम येत होता, म्हणून सरांनी तिथे आम्हाला सगळ्याला समजून सांगितलं. आपापली गणपती बाप्पाची आरती केली आणि मग त्याच्यानंतर आम्ही आमच्या देखाव्याला सुरुवात केली. फर्स्ट माझी लावणी होती. तुम्ही ज्यावेळेस हा देखावा असं पूर्णपणे बघताना तुम्हाला खूप हसू येईल आणि तुम्हाला खूप भारी वाटेल. सो गाईज, मग माझं तिथं छोटासा डान्स आहे तो कंप्लीट झालेला आहे. आणि जर आवडला तर लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका. लाईफमध्ये पहिल्यांदाच मी हा देखावा करत आहे, ते पण मी पुण्यामध्ये. माझ्या लाईफमध्ये मी कधीच असं केलेलं नाही आहे. फर्स्ट टाईम माझा एक्सपिरियन्स होता. मला काहीच माहीत नव्हतं आणि पाऊस तर खूप येत होता आणि चक्क पावसामध्ये थांबून पण पब्लिक ना बघत होती देखावा. तर बघून खूप भारी वाटत होतं. असा विचार नाही केला की अरे थोडेच माणसं आहेत, कसं करायचं, काय करायचं. पण सरला विचारलं, सर बोलले की हे बघ, आपण एक कलाकार आहोत, आपण फुल करायचं, आपल्या एनर्जीनं, कुणी बघू किंवा नाही बघू, आपण आपली कला सादर करायची.
बाय 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 टाटा 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 अण्णा अण्णा इल्ला इल्ला आता डबल एक शो आहे आमचा. बाय बाय. सो गाईज आमचा इथं देखावा संपलेला आहे आणि आता मी खाते घरून आणलेली पालकपूर ते मी तुम्हाला दाखवते. ऐका ना. हॅलो. हा एक नंबर बनवले. सो गाईज आम्हाला ते मिळाले नाही. आम्ही त्याच्यावर काही प्रतिक्रिया देऊ शकतो. तुम्हाला मिळाली नाहीये, तुम्हाला सगळ्यांना पण आहे. मी हिसकावून हा. आणि कशी झाली मला कमेंट एक नंबर. एक ना बाळा मस्त आहे ना. ऐका ना राऊंड करून चला तर इकडे पार्सल वगैरे आलेलं आहे तर आम्ही खातोय. खूप भूक लागली आहे तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तर इथं मस्त पिकी राईस आहे ते आम्ही खातोय गाईज. तो चायनीज राईस खातोय. वाव. आणि आता आम्ही जेवण वगैरे करतोय. सो गाईज मग मी तुम्हाला भेटते नंतर. जर माझा ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. पाणी त्या आशीषला आवाज दे. लाईक कमेंट शेअर.